एक अतिशय महत्त्वाचं वर्डिक्ट आलेलं आहे। हे वर्डिक्ट महागाई भत्ता आणि त्याच्या DA म्हणजेच एरियर संदर्भातील अतिशय महत्त्वाचं वर्डिक्ट आहे। हे वर्डिक्ट हे सुप्रीम कोर्टाकडून आलेलं वर्डिक्ट आहे। अतिशय महत्त्वाचं महागाई भत्त्यासंदर्भात हे वर्डिक्ट आहे। मित्रांनो, पेन्शन संदर्भात 1982 साली सुप्रीम कोर्टाने अशा ऐतिहासिक फैसला म्हणजे निर्णय घेतला होता, परंतु त्याचा आतापर्यंत रिझल्ट लागलेला नाही। परंतु हा जर रिझल्ट लागला, हा जर फैसला झाला, हा जर निर्णय झाला तर प्रत्येक पेन्शनधारकाला त्यांच्या गरजेनुसार योग्य ते पेन्शन मिळणार आहे। 1982 साली निर्णय घेतला होता, परंतु त्या निर्णयाचा आणखी रिझल्ट लागलेला नाही, तो निर्णय रिझर्व ठेवलेला आहे। त्यामुळे तो जर निर्णय लागला तर पेन्शनधारकांना योग्य पेन्शन ही मिळणार आहे। आता हा निर्णय नेमका काय होता तो आपण पुढच्या व्हिडिओमधून त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवू, परंतु आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचं अतिशय महत्त्वाचं एक वर्डिक्ट आलेला आहे, जे की महागाई भत्ता किंवा DA एरियर संदर्भातील आहे। जो तुमचा 18 महिन्याचा DA आहे, तो 18 महिन्याचा महागाई भत्ता जो तुमचा थकलेला आहे त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचं एक वर्डिक्ट आहे। तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नेमकं वर्डिक्ट काय आहे, त्यात तो तुमचा फायदाच होणार आहे। अतिशय महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर हे नेमकं वर्डिक्ट काय आहे मी लिहून काढलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला बाजूला देणार आहे। मी जे लिहून काढलेलं आहे इंग्लिशमध्ये हे वर्डिक्ट आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना समजणार नाही, त्यामुळे मराठीमधून तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं हे वर्डिक्ट काय आहे। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला यातून तुमचा फायदा काय होणार आहे हेच तुम्हाला समजणार आहे। सो वर्डिक्ट नेमकं काय आहे ते आपण पाहूयात। तर बघा, काल सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट आलेले आहे महागाई भत्ता आणि त्यांच्या एरियर संदर्भात। त्याच्या महागाई भत्ता आणि DA एरियर संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं काल वर्डिक्ट आलेला आहे। हा सुद्धा एक असा ऐतिहासिक निर्णय होणार आहे जो 1982चा पेन्शनधारकांचा पेन्शनचा निर्णय घेतला होता। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 1982ला पेन्शनधारकांसंदर्भात एक निर्णय घेतला होता, त्याचा इन डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत। कमेंटमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगून ठेवा की तुम्हाला हा 1982चा निर्णय हवा आहे, त्यावर आपण इन डिटेल व्हिडिओ नंतर बनवणार आहोत। परंतु आत्ताचा हा वर्डिक्ट काय आहे बघा, जर हा निर्णय म्हणजे हा जर निर्णय फैसला पूर्ण झाला तर तुम्हाला 1982चा जो पेन्शनचा निर्णय आहे तोच त्याच्यासारखा हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे। कोणत्याही क्षणी याचा फायनल निर्णय हा होऊ शकतो, म्हणजे कोणत्याही क्षणी जे वर्डिक्ट जे आहे त्याचा वर्डिक्ट आलेला आहे म्हणजे निर्णय तर होणारच आहे, फायनल निर्णय हा होऊ शकतो, रिझर्व ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाने। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तुम्हाला माहित आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, आजचा 6वा दिवस आहे आणि त्याच्या अगोदर पण येऊ शकते। हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर पण हे जे निर्णय आहे तो येऊ शकतो किंवा त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय हा येऊ शकतो। जे कर्मचारी या निर्णयावर लढत आहेत यांनी 32 ॲडव्होकेटांना हायर केले आहे। बघा किती महत्त्वाचा हा निर्णय आहे। कर्मचारीही या निर्णयावर लढत आहेत आणि सरकार सुद्धा या निर्णयावर लढत आहे। तुम्हाला पुढे कळणारच आहे कर्मचारी कोणत्या बाजूने लढत आहेत, त्यांचे काय मुद्दे आहेत आणि सरकार त्यांच्या अपोजिट बाजूने का लढत आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत हे आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु तुम्हाला यावरून समजलं असेल की हा जो निर्णय आहे DA संदर्भातील महागाई भत्ते संदर्भातील ती किती महत्त्वाचा आहे। त्या या वकिलांच्या संख्येवरून वकिलांच्या संख्येवरून तुम्हाला समजलं असेल कर्मचाऱ्यांकडून 32 ॲडव्होकेट हायर केलेले आहेत आणि सरकारकडून 54 म्हणजे 54 ॲडव्होकेट हायर केलेले आहेत। तर आपण विचार करू शकता हा निर्णय किती ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे सरकारसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी। महत्त्वाचं म्हणजे या वकिलांची फी जवळजवळ 6 लाख
ते 15 लाख रुपये पर डे आहे. बघा, या वकिलांची जी फी आहे ते 6 लाख ते 15 लाख रुपये पर डे आहे. म्हणजे हा निर्णय किती ऐतिहासिक असणार आहे. बघा, कर्मचाऱ्यांची परिस्थिती असते का? नाही. तरीही त्यांनी 32 ॲडव्होकेट हायर केलेले आहेत आणि सरकारकडून 54 ॲडव्होकेट हायर केलेले आहेत. आता बरेच जण म्हणतील सरकारने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पैशातूनच हे ॲडव्होकेट हायर केलेले आहेत. बरोबरही असू शकतं किंवा ते सरकारला माहीत त्यांनी कसे हायर केलेले आहेत. यावरती सुप्रीम कोर्टने निर्णय हा रिझर्व ठेवलेला आहे. म्हणजे निर्णय तर पूर्ण झालेला आहे, परंतु जो फायनल रिझल्ट लोकांसमोर आणायचा आहे, कर्मचाऱ्यांसमोर, पेन्शनधारकांसमोर आणायचा आहे, तो रिझल्ट मात्र सुप्रीम कोर्टने रिझर्व ठेवलेला आहे. तर हा नेमका निर्णय काय आहे बघा, ज्याच्यावरती सरकारने आणि कर्मचाऱ्यांनी इतकं झोकून दिलेलं आहे. नेमका निर्णय काय आहे तर बघा, मी एक एपिसोड सांगणार आहे. 2019 पासून पुढे काही वर्षापर्यंत वेस्ट बंगाल सरकारने कर्मचाऱ्यांना सेंट्रल रेटच्या हिशोबाने जो DA मिळतो तो दिला नाही किंवा मिळालाही नाही. म्हणजे वेस्ट बंगालच्या सरकारकडून झालेली ही चूक आहे आणि त्यामुळे कर्मचारी हायर कोर्टामध्ये गेले होते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टला भाग पडणार आहे. त्यावरती कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की महागाई भत्ता सरकारच्या इच्छेने नाही राहिला पाहिजे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे काय आहे, जो महागाई भत्ता आहे तो सरकारच्या इच्छेने राहिला नाही पाहिजे. DA हा मानवी हक्क आहे. म्हणजे महागाई भत्ता हा मानवी हक्क आहे आणि ते तितकंच बरोबर आहे. जशी महागाई वाढते तशी महागाई भत्ता देणं ही तितकंच गरजेचं आहे आणि हा सरकारच्या इच्छेनुसार राहिला नाही पाहिजे, कारण सरकार फिक्स महागाई भत्ता ठेवत आहे आणि तो कर्मचाऱ्यांना तोच महागाई भत्ता खटकत आहे. आणि त्यामुळे पुढे काय सांगितलेलं आहे बघा, DA मानवी हक्क आहे. कर्मचाऱ्यांना आणि याच मुद्द्याला घेऊन कर्मचाऱ्यांनी याच मुद्द्याला घेऊन ट्रिब्युनलमध्ये गेले. पहिल्यांदा ट्रिब्युनलमध्ये गेले आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. कर्मचारी याच मुद्द्याला घेऊन, म्हणजे सरकारच्या इच्छेने महागाई भत्ता राहिलेला नाही पाहिजे, दिलेला नाही पाहिजे. वेस्ट बंगालमध्ये तर महागाई भत्ता दिलाच नव्हता काही वर्षाचा. त्यामुळे कर्मचारी पहिल्यांदा ट्रिब्युनलमध्ये हा मुद्दा घेऊन गेले आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने रिझल्ट दिला. म्हणजे हायकोर्टाने त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तेव्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये गेले. मी मगाशी सांगितलं होतं सरकार अपोजिट बाजूने का गेलं, तर हाच मुद्दा घेऊन जे कर्मचारी आहेत ते हायकोर्टामध्ये गेले होते आणि सरकार पुन्हा त्यांच्या विरोधामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये गेले. हायकोर्टने मे 2022 मध्ये निर्णय दिला होता. हायकोर्टने मे 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला होता की DA हा कर्मचाऱ्यांना दिलाच पाहिजे. त्यानंतर सरकार सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचले आणि सुप्रीम कोर्टमध्ये याची पूर्ण सुनावणी झालेली आहे. आतापर्यंत पेंडिंग होता रिझल्ट, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये याची पूर्ण सुनावणी आता झालेली आहे आणि म्हणूनच हे वर्डिक्ट निघालेलं आहे. जर हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला तर हा निर्णय जर कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला तर कर्मचाऱ्यांना जो 18 महिन्यांचा DA थकलेला आहे, कोरोना काळात थकलेला DA तुम्हाला आठवलं असेल, DA-DR 18 महिन्यांचा जो थकलेला आहे तो DA-DR मरण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे. त्यामुळे भविष्यात सरकार DA बद्दल स्वतःची मनमानी करू शकणार नाही. जर हा रिझल्ट पॉझिटिव्ह लागला तर आता वर्डिक्ट तर तयार झालेला आहे, परंतु नेमका रिझल्ट काय आहे हे मात्र अजूनही कळालेलं नाही. तो रिझल्ट रिझर्व ठेवलेला आहे आणि तो रिझल्ट लवकरच लागणार आहे. शक्यतो हिवाळी अधिवेशन आता चालू आहे त्याच्या पिरियड्समध्येच लागेल किंवा त्यानंतर सुद्धा लागू शकतो, परंतु डिसेंबरमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. महागाई भत्त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाचे वर्डिक्ट आहे, परंतु रिझर्व आहे. हा निर्णय कधी येईल सांगता येत नाही. अतिशय महत्त्वाचं शेवटचं वाक्य आहे की महागाई भत्त्यासंदर्भात हे जे वर्डिक्ट आहे ते वर्डिक्ट आलेलं आहे, परंतु जो निर्णय आहे फायनल निर्णय आहे कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे की सरकारच्या बाजूने. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं हायकोर्टात तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने DA संदर्भात निर्णय लागलेला आहे,
परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू होती आणि ती सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि 2022 पासून ही सुनावणी चालू होती आणि आता 25 डिसेंबर आहे, म्हणजे 2025 डिसेंबर चालू आहे. ही सुनावणी पूर्ण झालेली आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने जो निर्णय आहे तो निर्णय हा रिझर्व ठेवलेला आहे. तो निर्णयाचा जो निर्णय आहे तो कधीही येऊ शकतो आणि मी मगाशीच म्हटलं, कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना अतिशय महत्त्वाची खुशखबर ही मिळू शकते. शक्यतो कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच हा रिझल्ट लागू शकतो, कारण हायकोर्टाने तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलाच आहे रिझल्ट, परंतु सुप्रीम कोर्टाने रिझल्ट देणे बाकी आहे, रिझर्व ठेवला आहे आणि हा निर्णय हा लवकरच लागू शकतो. तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. अतिशय ऐतिहासिक हा DA/DR संदर्भातील निर्णय आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.